नमस्कार मित्रांनो, मार्केट जसं जसं पडतं आहे ना तसं होल्डिंग कंपन्या किंवा ज्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत त्या प्रचंड अट्रॅक्टिव्ह होत चाललेल्या आहेत. त्याच्यापैकीच एक कंपनी आहे बजाज होल्डिंग. ओके, बजाज होल्डिंगचा PE आत्ता 12 आहे. ओके, ROC 10% आहे, ROE 11% आहे, बुक व्हॅल्यू 6,000 आहे आणि मार्केट व्हॅल्यू आत्ता मे बी 9,200 असेल. ओके, एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकत नाही, पण हा फिनॉमिनल शेअर आहे. ओके, आत्ताच तो किती जाऊन आला 1451. ओके, तो 14,051वरनं जाऊन आला तो 9,500 वर आलेला आहे. ओके, प्रचंड खाली आलेला आहे शेअर. 14,000वरनं 9,500 आणि 9,200 पण येऊ शकतो. आणि गेल्या 2021ला हा होता 5,900. 21ला 5,900 म्हणजे 6,000 समजा. 6,000वरनं 15,000वर गेला फक्त 4 वर्षामध्ये. का गेला? कारण बजाज ऑटोवरती गेला, बजाज फिन्सरवरती गेला आणि सगळेच बजाजचे शेअरवरती गेले, बजाज फायनान्सवरती गेला. आणि ह्या कंपनीकडे एवढे शेअर्स नाही आहेत फक्त बजाजचे, इतरही भरपूर शेअर्स आहेत. जसे टाटाकडे सुद्धा स्वतः टाटाचे शेअर्स नाही आहेत टाटा इन्व्हेस्टमेंटकडे. ओके, टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, तशीच बजाज होल्डिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. त्यांच्याकडे सगळेच मार्केटमधले शेअर आहेत. जसं मार्केट वर जाईल तसा शेअर वरती जाईल आणि जसं मार्केट खाली येईल तसं मार्केट ऑब्व्हियसली याची मार्केट प्राईस कमी कमी होत जाते. जशी आत्ता ती तुम्हाला सांगितलं की 15,000वरनं आली आहे 9,500 किंवा 9,200वर. ओके, उद्या ती कितीला येईल? 8,000ला पण येऊ शकते का? हो, येऊ शकते. मार्केट जर खाली आलं तेवढं तर येऊ शकते, पण परत जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा हा शेअर परत 20,000पर्यंत पण जाऊ शकतो. हे म्हणजे प्रॉमिस आहे तुम्हाला. ओके, आय नीड नॉट गिव्ह एनी प्रॉमिस. मार्केट म्हणजे बजाज ऑटो, बजाज फिन्सर, बजाज फायनान्स हे लोकच प्रॉमिस देतात इनडायरेक्टली की हे सगळे ग्रोथचे शेअर्स आहेत. ओके, आता प्रवास सांगतो तुम्हाला. सप्टेंबर 2025ला PBT ह्याचा होता 9,000 कोटी. ओके, आणि ऑपरेटिंग प्रॉफिट तर काय फिनॉमिनलच होता. ओके, क्वार्टरली. नंतर त्याच्यानंतर सध्याचा जो प्रॉफिट आहे त्यांचा तो 2,000 कोटी, 2,300 ते 2,000 कोटी प्रॉफिट. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट याची किती आहे तर 81,000 करोड इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, आणि मार्च 25ला होती 73,800. म्हणजे सप्टेंबर ते मार्च 7,000-8,000 कोटी यांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू पडलेली आहे. त्याच्यामुळेच तो शेअर पडलेला आहे. पण 81,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेली कंपनी, ज्याच्यामध्ये बजाज ऑटोचे आणि बजाज फायनान्स, बजाज फिन्सर आणि इतर मार्केटचे ब्लू चिप्स आहेत. ओके, आता किती पडणार आहेत? पडून अजून म्हणजे 5%, 10% पडतील. पण इव्हेंच्युअली हा शेअर ज्याची फेस व्हॅल्यू 10 आहे आणि इक्विटी फक्त 111 कोटी आहे असा बजाज होल्डिंग शेअर नक्कीच बघण्यासारखा आहे. आणि हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा आहे. हा जे ट्रेडिंगचा अजिबात नाही, इन्व्हेस्टमेंट ग्रेड आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट करा आणि 2-3 वर्षांनी बघा, हा टिपिकली 50% तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. ओके, लक्षात ठेवा, चांगले शेअर्स फक्त घ्यायचे असतात. आपण चांगले शेअर्स